नाशिक लोकसभेवरून शिवसेना राष्ट्रवादीत रस्सीखेच, दोन्ही पक्षाचे नेते नाशिकच्या जागेसाठी आग्रही, तर उमेदवाराबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, दादा भुसेंचं वक्तव्य. लोकसभेसाठी मोदी की गॅरंटी नावाने भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध. 2024च्या निवडणुकीसाठी भाजपचे संकल्पपत्र जाहीर. दिल्लीतून काँग्रेसच्या वरिष्ठांचा विश्वजित कदमांवर दबाव असल्याची माहिती. महाविकास आघाडी एकसंध राहण्यासाठी कदमांनी सोबत राहणे गरजेचे, काँग्रेस वरिष्ठांचा विश्वजित कदमांना सल्ला. महायुतीचं जागा वाटप अखेर ठरलं असल्याची सूत्रांची माहिती. रत्नागिरी सिंधुदुर्गातून नारायण राणेंची उमेदवारी निश्चित असल्याची माहिती, तर नाशकात हेमंत गोडसे की अजय बोरसे याबाबत मात्र सस्पेन्स काय. महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट, उमेदवारांना किती मतं मिळतात त्यावर कर्ज हमी देणार असल्याची सूत्रांची माहिती. अधिकाधिक मतं मिळावीत यासाठी कामाला लागा, नेत्यांच्या सूचना. मनोज जरांगे पाटलांचा आज मुंबई दौरा. जरांगे पाटलांच्या चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. सुनेचा हक्क सासऱ्यांनी नाकारला, आशिष शेलारांचा ट्विटरवरून शरद पवारांवर हल्लाबोल. महाराष्ट्राने बारामतीच्या लेकीचे अगतिक बाबा पाहिले, शेलारांची शरद पवारांवर टीका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 133वी जयंती, देशभरात उत्साहाचं वातावरण. तर महामानवाला अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंवर पक्षाकडून आणखी एक जबाबदारी. अंबादास दानवेंची शिवसेना युबीटीच्या नेतेपदी निवड, सामनामधून नेतेपदी निवडीची घोषणा. धैर्यशील मोहिते पाटलांचा अकलूजला आज मेळावा. धैर्यशील मोहिते पाटील करणार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश, तर मेळाव्यापूर्वी पाटील शरद पवारांची घेणार भेट. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नागपूर दौऱ्यावर. चंद्रपूर मतदारसंघात निवडणूक प्रचार सभेला करणार संबोधित. सुधाकर बडगुजर संजय राऊतांच्या भेटीला. लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट. राऊत बडगुजरांची नाराजी दूर करू शकतील का, याकडे सर्वांचं लक्ष. महादेव जानकरांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची 20 एप्रिलला परभणीत जाहीर सभा. मोदींच्या या सभेनंतर मतदारसंघाचे चित्र बदलेल आणि आपण मताधिक्याने विजयी होऊ, जानकरांचा विश्वास. लोकसभा निवडणूक कोणाची जिरवण्यासाठी नसून पंतप्रधान निवडीसाठी आहे. रणजितसिंह निंबाळकरांचा माढ्यात नवा नारा. रेल्वे स्थानकात पाण्याच्या सुविधेत वाढ. मध्य रेल्वेकडून 434 स्थानकावर 8093 पाण्याचे नळ, वॉटर कूलर, कूपनलिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय. मुंबईत कोकण मार्गे 32 अतिरिक्त उन्हाळी गाड्या. रेल्वे मार्गावरील बहुतांश सर्वच रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा यादी होती. 8 दिवसांपासून पोर्टल बंद असल्याने शेतकऱ्यांचे अवकाळीने अनुदान अडकले. पोर्टल अनिश्चित काळासाठी बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप. मराठवाड्याची चिंता वाढली. जायकवाडी धरणाची पाणी पातळी घटली. जायकवाडीतील पाणी साठा केवळ 16%. टॉप 20 नंतर आता पाहणार आहोत महत्त्वाच्या हेडलाईन्स. नारायण राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी घेतले 4 उमेदवारी अर्ज. नारायण राणेंच्या नावाची पक्षाकडून अद्याप घोषणा नाही, तरीही राणेंनी घेतले उमेदवारी अर्ज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.